राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. नमोच्या हप्त्याची तारीख सुद्धा शासनाने जाहीर केली असून ती तारीख व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. शेतकऱ्यांसाठी पहिलीच दिलासा देणारी बातमी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,648 कोटी रुपयांची तरतूद. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने मांडल्या 75,000 कोटी रुपयांच्या पुरवण्याची मागणी. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर उद्यापासून 2 दिवसात विधिमंडळात सर्व चर्चा होऊन शेतकऱ्यांना रक्कम जमा होणार. उन्हाळी कांदा दरात तेजी. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर पिंपळगाव बसवंतला 2,600 रुपये दर. पिंपळगाव बसवंतने 600 रुपयांनी मारली उसळी. बाकी बाजार समितीमध्ये 600 रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकरी नाराज असल्याने पिंपळगाव बसवंत येथे 2,600 रुपयापर्यंत मिळतोय भाव. सोयाबीन दरात चढउतार. शेतकरी पडले चिंतित. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर बाजार समितीमध्ये हमीभाव केंद्र नाही. केंद्रावर अटी व शर्तीचं भरणा. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. खासगीत हमीभाव नाही. CCI मध्ये अटी शर्तीच्या दरवाढीची प्रतीक्षा. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांद्वारे कापसाची साठवण. शेतकऱ्यांनी थांबवली कापसाची विक्री. बाजारात कापसाची आवक मंदावली. अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी. 92% पूरग्रस्तांना मदत देण्यास सरकार यशस्वी. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूरग्रस्त निधीचा जर पैसे जमा झाले नसतील तर लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यावं. KYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे मार्ग मोकळा होईल. कृषी विभागाला ठेंगा. पुरवणीच्या मागण्यांमध्ये कृषी समृद्धी निधीला वाटण्याची अक्षर. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर कृषी विभागाला ठेंगा मिळण्याची माहिती. सोयाबीन आयातीचा दरावर फारसा परिणाम होणार नाही. सोयाबीन हमीभाव विक्रीचे आवाहन. जानेवारीपर्यंत दरवाढ वाढण्याची शक्यता.